तर गुड मॉर्निंग मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यूड आहे कालचा आज. सो कालचा दिवस खूप हेक्टिक होता, जी संध्याकाळपर्यंत आम्ही घरी पोचलो होतो 1-10 वाजेपर्यंत. आणि येऊन जेवून अक्षरशः आम्ही झोपून गेलो. सो आता कंटिन्यू करतो आहे कालचा व्हिडिओ. तर गुड मॉर्निंग फ्रॉम माय नेटिव्ह प्लेस, म्हणजे माझं गाव. हे माझं घर. इथं थांबलो होतो काल रात्री आम्ही. तर आता निघतोय परत पुढच्या जर्नीला. तर आजची जर्नी आहे, आपल्याला जायचं आहे आज रत्नागिरीमध्ये किल्ले आहेत ते करायचे आहे, आणि जयगड जस्ट खाडी क्रॉस करून जयगड आहे तो करायचा आहे. आणि लुक ॲट द व्ह्यू गाईज. तर चला निघूया लगेच. आपल्याला 6:45ची आता फेरी पकडायची आहे, जेणेकरून आपण खाडी क्रॉस करू शकतो. तर निघूया लगेच. चलो. फेरीबोट सुटलेली आहे, आपण फेरीबोट मिस केलेली आहे आजची. गाडी जरा वॉर्म करतोय. भाऊ चला, चल चल भाभी, चला हॅलो बाय बाय. काका चला. Not to turn around, throw it away, see if you'll let go of me when you're not holding me. I can see it now, hey, when I lose, but if I'm gonna lose you, I'm gonna lose it, I'm gonna lose it. तर आमच्या आजच्या सफरीला सुरुवात झालेली आहे. तर हा पहिला किल्ला आहे जो आमच्या गावात आहे, तवसाळ या गावात. तर याचं नाव विजयदुर्ग आहे. तो हा अनएक्सप्लोर्ड किल्ला आहे. जसं आम्ही पहिल्यांदा बघायचो तर इथे आम्हाला काही माहीत नव्हतं आधी किल्ला आहे. त्यानंतर थोड्या वेळाने आम्हाला समजलं की हा एक किल्ला आहे. हे झालंय का, दगडी पडलेत का? ओके, बाकी काही नाही ना किल्ल्यावर. तर हा एक बुरुज आहे. तर हा बरोबर समोर किल्ला जयगड आहे, त्याच्यावर टेहाळणीसाठी बांधला गेला असं आहे, कारण इथून बरोबर समोर जयगड दिसतो. सर तर असं म्हणलं तर टेहाळणीसाठी हा एक बुरुज बांधला गेला होता, किल्ला कम बुरुज. तो व्हिजिट करा किल्ल्याला, तुमचंही नॉलेज वाढेल. अजून किती किती महाराजांचे किल्ले आहेत आपल्या या विशाल महाराष्ट्रात. तर चला मित्रांनो, फेरीबोट सुटायची वेळ झालेली आहे. आता आपण तवसाळला आहोत फेरीबोटीच्या धक्क्यावर. तर मित्रांनो, हे तुम्ही समोर बघत असाल तर इथं एक आपलं इंडियन शिपयार्ड आहे. इथं ओढ्यांचं मेंटेनन्स, मोठ्या मोठ्या ज्या असतात बोटी, त्यांचं मेंटेनन्स प्लस रिपेअरिंग ह्याचं काम होतं. हे समोर दिसतंय. तर तो जयगड किल्ला आहे, खूप दूर आहे, गेल्यावर दाखवेन. आणि हे जयगड आहे, जयगड गाव. तर इथं आपल्याला आता त्या धक्क्यावर इथं समोर जायचं आहे. तर हे आमचे मित्र आम्हाला आज भेटलेले आहेत. आपण पोचलोय दुसऱ्या तीरावर. चला आलोय आपण जयगडला आता.
आपल्याला वरती जायचं आहे. तर आपण मित्रांनो पोहोचलोय. हा समोर आपल्या जयगडचा किल्ला आहे आणि आपण पोहोचलोय इथे. तर 8:07 झालेले आहेत. 20 मिनिटात किल्ला बघायचा असं किशोरने सांगितलंय. तर मित्रांनो, हा आपला आहे आजचा दुसरा किल्ला आमच्या सफरनाम्यातला. तो चलिए दोस्तों, शुरुआत करते हैं. चलिए आता आम्ही निघतो इथून जयगड किल्ल्याहून. आता आमचा पुढचा पडाव आहे रत्नदुर्ग, रत्नागिरी. आता कोकणातल्या गावातून एंटर करतोय. रिव्ह आहे हे, रिव्ह गाव, माझ्या वहिनींचं गाव. शिवरी बंदर म्हणतात त्याला. फोटो काढायचं का इथे सगळे बाईक लावून? फोटो काढायचं का इथे बाईक लावून? तर गाईज हे आहे तिवरे बंदर. इथे सुंदर समुद्रकिनारा आहे, प्लस इथे व्हाईट सँड आहे. खूप छान फील आहे आणि एकदम कोस्टलच्या कडेकडेनं रोड जातोय. आता आपल्याला 15 किलोमीटर अशीच राईड करायची आहे. फोटो काढून झालेला आहे आपला. ड्रोन नाही आहे आपल्याकडे, त्यामुळे ड्रोन शॉट नाही बघायला मिळणार. चहा प्यायचा आमचा मूड झालेला आहे, तो चहा पिऊ द्या. हॅलो मित्रांनो, तर आता 18 किलोमीटर राहिलं आहे पुढे रत्नदुर्ग. आणि आता आम्ही इथं चहाचा ब्रेक घेतला आहे. तर चहाचा ब्रेक लगेच आटपून आम्ही निघतोय. चलो बाय. तर हम नाश्ता करते हैं. आओ फ्रेंड, चाय पी लो. Back on the road, guys.
इथून थोड्याच वेळात आपण रत्नदुर्गला पोहोचतोय. रत्नदुर्गला जाण्यासाठी हा जो ट्रेल आहे गावातून खूप सुंदर आहे ट्रेल हा. वी आर हिअर. तो जो समोर तुम्हाला दिसतोय तो पूर्ण रत्नदुर्ग आहे. पोचलो इथे. आता आपण पोचलोय रत्नदुर्गला. माझ्या मागे रत्नदुर्ग आहे आणि ऊन खूप आहे. सो आता करणार 20 मिनिटात हा एक्सप्लोर आणि इथून निघणार. तर असा हा किल्ला आहे मित्रांनो. याला रिस्ट्रक्चर केलं गेलेलं आहे. एक काही पडझड झालेली असल्या कारणामुळे परत बांधलेला आहे हा किल्ला. चला आतमध्ये जाऊया. हा किल्ला आहे रत्नदुर्ग. ह्याच्यावर एक टॉपला मंदिर आहे भगवती देवीचं आणि याच्यावरून याला भगवती मंदिरही असं म्हटलं जातं. इथे जस्ट बघून झालाय गड. आता आपण इथे आहोत रेडे बुरुजापाशी. हे रेडे बुरुज आहे आणि इथून हा जो इथून हे दृश्य दिसतं मागे. तर आपण ह्या बुरुजावर आलेलो आहोत. तर या बुरुजाचं नाव आहे वेताळ बुरुज. सुंदर. तर इथं मित्रांनो हा इथे भुयारी मार्ग आहे. तर या भुयारी मार्गाला 3 तोंड आहेत असं म्हणतात. पण आता याची पूर्ण अवस्था झालेली आहे कारण खूप गवत आहे. खोलवर जाऊन बघूया. तर इथे असं दिसत आहे खाली 3 भुयार आहेत आय गेस. येस कुठेतरी हे बघ. तर मित्रांनो आपण पूर्णगडला पोहोचले. बहुतेक हा पूर्णगड आहे आता. तर मित्रांनो आपण पोहोचलोय पूर्णगडाच्या इथे. गाड्या इथे पार्क केल्यात आम्ही आणि आता थोडं चालत जावं लागतं वरती गडाच्या इथे. तर आता आम्ही निघालोय. तशी पाखाडी ह्याला म्हणतात आमच्याकडे. किऱ्यांची जी म्हणलेली आहे पाखाडी. 5 मिनिटाच्या चढाईनंतर आपण इथे पोहोचलेलो आहे गडापाशी, दरवाजापाशी. तर अशी काहीशी भिंत दिसते. तर मित्रांनो हा एक दरवाजा आहे. इथून म्हणता येईल आपल्याला समुद्राचा एक खतरनाक व्ह्यू दिसतोय. तर चला. ओहो. तर हा पूर्णपणे नवीन बांधलेला आहे आताचा. तसं हे बांधकाम आताच आहे. बाहेरचा जो चौथारा दिसतोय आपल्याला तो नवीन बांधलेला आहे आणि इथून हा एक सुंदर समुद्राचा व्ह्यू आहे. खूप भारी. आय लाईक इट. फक्त ऊन आहे इथं, सावली पाहिजे होती जरा.
तर हे दिसत असेल, हे आता चिऱ्यांचं नवीन बांधकाम आहे, या जुन्या बांधकाममध्ये केलेलं. तर आताही काही कामं सुरू आहे त्यांची इथं. आता मंदिराचं काम सुरू आहे, बाहेरच्या तटबंदीचं काम सुरू आहे. तर हा एक सुंदर व्ह्यू आहे इथून. ही पूर्ण भिंत अजूनही तशी आहे या गडाची. गड जसा बघितला तर त्याच्या जे बुरुज आहेत, भिंती आहेत, ते अजून पण चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. बघू शकता हे उंच सगळ्यात हे बुरुज आहे. इथून पूर्ण किल्ला दिसतो. किल्ला बघून झालेला आहे पूर्ण. तसं एवढा मोठा नाही आहे किल्ला, छोटासा आहे पण सुंदर किल्ला आहे. तर हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात जे बंदर आहे तिथे जे व्यापारी शिप जायच्या, तर त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी हा किल्ला बांधलेला होता. मित्रांनो, आपलं जेवण झालेलं आहे. तर गाईच आपण इथे पोचलो आहे यशवंत गडपाशी. त्या गडाचं नाव आहे घेरा यशवंत गड. तर पूर्ण भाग आहे जो पूर्ण जंगलाने वेढलेला आहे आणि आतमध्ये एकही वाट नाही आहे जाण्यासाठी. आणि इथून एक पायवाट आहे. तर बाकीचे गेलेत गडामध्ये. मी थांबलो इथे बाईकजवळ, कारण रिस्की आहे बाईक इथं सोडणं बाहेर नजरेच्या आड. तसं गड खूप आतून मोठा आहे, खूप झाडं वाढलेत, त्यामुळे पूर्ण गड बघता येत नाही आहे. ओके मित्रांनो, तो प्लॅनमध्ये एक छोटासा चेंज आहे. आम्हाला विजयदुर्गाच करायचं होतं आणि देवगडला स्टेला जायचं होतं, पण आम्ही थोडासा प्लॅनमध्ये चेंज केलेला आहे. कारण आता विजयदुर्ग मला नाही वाटत आम्ही करू, कारण टायमिंग्स असतात गडाच्या. त्यामुळे जर मे बी गड बंद वगैरे झाला असेल तर आम्हाला जायला मिळणार नाही. तो मध्येच एक गड होता आंबोळगड म्हणून, किशोरने ॲड केला होता एक गड, तो आम्ही मग आता ह्या गडाच्या इथे आलो आहे बघायला. तर चलो. तर हे असं पायऱ्या आहेत इथं गडाला. तर गड छोटा आहे, गडामध्ये काही नाही अवशेष उरलेत. थोडेफार जे भिंतींचे दगड वगैरे आहेत ते आहेत. आणि हे सुंदर एक वडाचं झाड आहे इथे, खूपच सुंदर झाड आहे. तर इथे आताच गडावर तुळशीची लग्न लागलेली आहेत. तर मित्रांनो, इथे मला एक छोटंसं हे दिसतं. इथं मला वाटतं पाण्याचा टाका असणार आहे किंवा विहीर. यस, विहीर आहे ही. चौकोनी आकाराची विहीर आहे. खूप सुंदर कलाकृती आहे ही आणि खूप खोल आहे. हेलो यूट्यूब, ये देखो ये आदमी इधर चिल्ला रहा है. इसे क्या कहेंगे आप लोग? कमेंट डाउन. मित्रांनो, किल्ला झालाय आमचा करून. आणि हे बघा आम्हाला वा वा. ओके मित्रांनो, तर निघतोय आम्ही इथे.
आता आम्ही जाणार इथून डिरेक्ट विजयदुर्गला आज आमचा स्टे होईल आणि उद्या आम्ही जाऊ विजयदुर्ग करू, त्यानंतर देवगड करू.